मंडळी, पोळ्या तर रोज काही उरत नाही, पण एखाद्या दिवशी चांगल्याच उरतात आणि 5-6 पोळ्या उरल्या होत्या. मग करायचं काय आता, फेकून तर देऊ नाही शकत. तर मी फोडणीच्या पोळ्या केल्या. मिक्सरमध्ये बारीक करून शेंगदाणे वगैरे टाकून एक प्रकारचा हेल्दी आणि पोटभरीचा नाश्ता सुद्धा झाला. रुद्रांशच्या वयीचे इथे भरपूर रुद्रांशला मित्र मिळाले, तर त्याचे पाय काही घरात टेकत नाही. सारखा बाहेर खेळायला असतो आणि नंतर काय, वर गेले पतंग खेळायला टेरेसवरती. ह्याच्यामुळे मला सुद्धा आत बाहेर किंवा वर खाली व्हावं लागतं. आणि इथे कन्हैयाच्या दिवशी ज्या काही लाह्या दिल्या होत्या तर खाल्ल्या नव्हत्या, तर त्या काढले आणि खात बसले मी लाह्या. खूप छान लागतात. खोबऱ्याच्या तेलामध्ये काही वस्तू किंवा काही पदार्थ घालून घरच्या घरी आपलं तेल बनवला डोक्याला लावायला. आणि त्याचबरोबर सकाळी मी तांदूळ आणि उडदाची डाळ डोसे बनवायला भिजवली होती, ते सुद्धा बारीक करून घेतले. आणि संध्याकाळच्या वेळी आम्हाला टी व्ही लावायची होते, तर टी व्ही लावणारे दादा आले होते. टी व्ही लावून झाली आणि रुद्रांश तर अतिच खुश झाला. आणि संध्याकाळची दिवाबत्तीची वेळ झाली. संध्याकाळी तुळशी